मी रियाज मुल्ला व्हॉइस ऑफ मीडियाचा एक संयोजक या नात्याने आमच्या सदस्यावरती शिवाजीनगर पोलीस ठाण्याला 13 तारखेला गुन्हा दाखल करण्यात आला, ज्यामध्ये 10 लाख रुपयाची लोहमार्ग पोलिसांना खंडणी मागितल्याचा गुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता। बरं, त्या बाबतीत त्या पत्रकाराकडे सगळे पुरावे असताना देखील शिवाजीनगर पोलीस डीबी पथक त्याला त्याच्या कार्यालयावर, त्याच्या घरी जाणे, त्याच्या कार्यालयावर जाणे, झडती घेणे हे सर्व प्रकार करत होते। तर अशा या प्रकरणामध्ये न्यायालयात आम्ही धाव घेतल्यानंतर त्याचा इंटरिम जामीन घेण्यासाठी आज आम्ही ॲडव्होकेट सोबत या ठिकाणी आलो आहोत। और त्यांचे जे वकील आहेत ॲडव्होकेट साजिद शाह यांनी कोर्टामध्ये आज आरोपीतर्फे खूप छान असं मत मांडलं। काय मांडलं ते नक्की थोडक्यात त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। मी ॲडव्होकेट साजिद शाह, मुजम्मिल शेख हे माझे पक्षकार यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये खंडणीच्या 10 लाख रुपये मागितल्या प्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या अनुषंगाने मी मेहरबान सेशन कोर्ट पुणे येथे अटकपूर्वक जामीन अर्ज दाखल केला होता। तर आज मी मेहरबान सेशन कोर्टासमोर युक्तिवाद करून सदरचा अंतरिम जामीन अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे। त्यांना 27 तारखेपर्यंत त्यांना जामीन देण्यात आलेला आहे आणि 27 तारखेपर्यंत संबंधित पोलिसांकडून हे आणि म्हणणे मागवले मेहरबान कोर्टाने। मग 27 तारखेपर्यंत आपण त्यांना कुठल्याही प्रकारच्या त्यांना अटक न करू नये असा आदेश करण्यात आलेला आहे।